शशिकुमार मधुसूदन चित्रे यांचा जन्म मुंबईमध्ये 7 मे 1936 रोजी झाला. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झालं. 1956 साली मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून गणित विषयातली पदवी परीक्षा प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानं ड्यूक ऑफ एडिनबरा फेलोशिपनं त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातून गणितातलं उच्च शिक्षण घेतलं. केम्ब्रिज विद्यापीठाची PhD पदवी त्यांना 1963 साली मिळाली. या पदवीसाठी त्यांनी सादर केलेला संशोधनात्मक प्रबंध हा सौर डागांच्या रचनेशी संबंधित आहे. त्यानंतर 3 वर्ष इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात उपयोजित गणित या विषयाचं त्यांनी अध्यापन केलं. पुढील 1 वर्षाच्या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेत संशोधन करून ते 1967 साली भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. 2001 साली याच संस्थेतून निवृत्त झाल्यावर पायाभूत विज्ञानाच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठ आणि अणुशक्ती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या केंद्रात 2007 साली त्यांची डिस्टिंग्विश्ड फॅकल्टी म्हणून नेमणूक करण्यात आली. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांचे सुमारे 150 संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध झाले आहेत. सौर खगोलशास्त्रात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. सौर डागांसंबंधी केलेल्या संशोधनातून त्यांनी सौर डागाचं प्रारूप मांडलं असून सौर डागाद्वारे उत्सर्जित झालेल्या ऊर्जेच्या वहनामागील कार्यभाव स्पष्ट केला आहे. सूर्यावर होणाऱ्या सार्वत्रिक स्वरूपाच्या स्पंदनांच्या उगमासंबंधीही त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. वयाच्या 70ीतही संशोधनात सक्रियरित्या सहभागी राहून चित्रे यांनी 2008 साली पूर्ण झालेल्या सौर चक्राशी संबंधित संशोधनही केलं आहे. या संशोधनाद्वारे त्यांनी सौर चक्राच्या कालखंडात होणाऱ्या सूर्यावरील पदार्थांच्या गतीतील बदलांचं विश्लेषण केलं आहे. सौर खगोलशास्त्राशिवाय शशिकुमार चित्रे यांनी अतिघन स्वरूपातल्या ताऱ्यांसंबंधीही संशोधन केलं आहे. या संशोधनात त्यांनी न्यूट्रॉन ताऱ्यासारख्या अतिघन स्वरूपातल्या ताऱ्यांच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याचा त्यांच्या स्पंदनांच्या वारंवारितेवर होणारा परिणाम गणिती स्वरूपात मांडला आहे. याशिवाय गुरुत्वीय भिंग या विषयावरही चित्रे यांनी संशोधन केलं आहे. जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल फिजिक्स तसंच अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस यांसारख्या संस्थांनी त्यांना आमंत्रित करून आपल्या संशोधनात सहभागी करून घेतलं होतं. याचबरोबर इंग्लंडमधील केम्ब्रिज, ससेक्स, लंडन यांसारख्या आणि अमेरिकेतील प्रिन्स्टन, कोलंबिया, व्हर्जिनिया यांसारख्या विद्यापीठांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली होती. 1975 ते 1976 या काळात ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे राष्ट्रीय पातळीवरचे अध्यापक होते. 1999 ते 2000 या काळात अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. 2001 ते 2006 या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातली डॉक्टर राजा रामण्णा यांच्या नावे असलेली फेलोशिपही भूषवली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांवर त्यांनी कार्य केलं आहे. उदयपूरच्या सौर वेधशाळेच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते. होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचेही ते सदस्य होते. 1997 ते 1999 या काळात इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या समितीचे सदस्य, तर 1998 ते 2003 या काळात इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 1985 ते 1988 या काळात नेहरू तारांगणच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि 1992 ते 1994 या काळात ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेवरील भारतीय समितीचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं आहे.